लाईव्ह थेट प्रेक्षेपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्यातनं फक्त स्केअर केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने काढल्या, डीपमध्ये बॉल चालला, डीपमध्ये चांगली फीडिंग बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केलं, फेकी केली, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर अकाउंट देखील ओपन झालं अर्बन टीमचं 2 या धावसंख्येनं. अक्षय आणि आपण पाहताना जयेश हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितके वेळ उभे राहतील तितक्या धाबा अर्बन टीमसाठी मात्र जमा करताना जरूर पाहायला मिळतील, परंतु ते उभे राहणं हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. हो, यावेळी ड्राईव्ह केला, गॅप शोधली आहे. अगदी आपण पाहता आउटफील्डमध्ये बॉल थोडासा स्लो झाला, परंतु फरक पडणार नाही कारण की ताकद जनरेट झाली होती. बॉल सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मैदानावरती थोडासा ग्रास आहे आणि त्याच्यामुळं जर आउटफील्डमध्ये ज्यावेळी बॉल अगदी अलॉंग दी कार्पेट निघतो ना, त्यावेळी थोडीशी गती आपल्याला कमी होताना पाहायला मिळते. ग्रास म्हणजे ड्राईव्ह जरी तुम्ही मारली तरी जास्त काही तुम्हाला दुखापत होणार नाही असं मैदान. हो, इथे फटका चांगला आहे, मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल अगदी लॉंगॉनकडे चालला, परंतु मिडॉनचे क्षेत्ररक्षक बबलू त्या ठिकाणी पोहोचले होते आणि तोपर्यंत बॉल अगदी आपण पाहतो त्यांच्या हाताच्या अगदी बाजूनं स्पर्श करून मात्र तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला आणि पुनश्च एकदा दुहेरी धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 बॉलमध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आमचे मेन पंच तुम्ही पाहताय हरीश कराले सर, स्क्वेअर लेग पंच प्रवीण सर आपण पाहताय जे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आत्ताच मॅच खेळलेत आपल्या घरच्या मैदानावरती. हो, यावेळी पुन्हा एकदा पाठीमागे शॉर्ट फाईन लेगच्या बरोबर डोक्यावरून बॉल चालला, डीप फाईन लेग सीमा पार. जयच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. छोटा पॅक बडा धमाका अगदी तुम्ही पाहू शकता. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी ज्या पद्धतीनं आपण पाहताय ना, केदार जाधवला तुम्ही बॅटिंग करताना पाहता, अशाच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. अगदी तुम्ही ट्रान्सचं पाहू शकता, खडे खडे उभा राहतो आणि त्यानंतर मात्र तसा स्ट्रोक खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे गोलंदाज त्याला रीड देखील करू शकत नाही कारण की त्याच्याकडे तो फुटवर्क अगदी तसा नाही आहे की बरेचसे फलंदाज आपण पाहताय फुटवर्क घेऊन उभे राहतात. मग त्यावेळी मग गोलंदाज देखील आपण पाहताय त्यांच्यापासून दूर बॉल ठेवतात. तो बॉल कदाचित आपण डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतो, परंतु जयेश जर पाहायला गेलं तर एक वेगळ्या स्टाईलनं उभे राहतो. हो, यावेळी लेट कट खेळायचा होता, परंतु बॉल अगदी वेगानं पुढे निघून गेलाय आणि इथून हा डॉट बॉल पाहायला मिळतो. बरीचशा वेळानंतर, बरीचशा प्रतीक्षानंतर खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल आल्यानंतर धाव फलक तिथेच आपल्याला पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा लेट कट खेळायचा होता, परंतु आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. बाटला चेंडू ब्रश झाला, परंतु ती गती नव्हती या बॉलवरती आणि ती गती असती तर मात्र बॉल अगदी पुढे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला असता. इथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होईल ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 12 वरती. बारा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा होत्या आणि चौथ्या बॉलवरती देखील आपण पाहते चौकार आला, म्हणजे 4 बॉलमध्ये 12 धावा होत्या आणि त्यानंतर उर्वरित 2 बॉल इथून डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळालेत. बरेचसे प्रेक्षक आपण पाहताय इथून केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत. त्यांचं सहर्ष स्वागत.
ओके ओके. अगदी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही मॅच जे चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये KF11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये R1. खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं दामतकरांचं देखील, कारण की गावची रजनी स्पर्धा चालू आहे. काल बरोबर 3 वाजेपर्यंत मैदानावरती सगळेजण उपस्थित होते आणि आज आपण पाहताय वाकच चषकामध्ये खेळण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं आपण खऱ्या अर्थानं मनापासून कौतुक करूया. दिलेल्या वेळेमध्ये खऱ्या अर्थानं दोनही टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. पुनश्च एकदा राजेंद्रजी मोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत करूया वाकच चषकामध्ये. विष्णूजी पवार, हो फाटका चांगला आहे, हॅमर केला आहे समोरच्या दिशेनं, त्या ठिकाणी अफजल आहे आणि तिथून देखील एकच धाव पाहायला मिळते. एक दामत टीम जी खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचली आणि दुसरी दामत टीम जी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. आणि आता खऱ्या अर्थानं खुरम नजे यांचा देखील कॉल आलेला आणि त्यांनी सांगितलं की वाकच चषकासाठी आमच्याकडनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या दामत टीमसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे. दरम्यान इथे फटका चांगला आहे, बॉल सरळ चाललाय, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. जबरदस्त बॅटिंग करतोय जयेश. आपण पाहताय मेरिटनुसार क्रिकेट खेळतोय. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की फिल्डिंग सेट केलंय, त्या सेट केलंय त्या फिल्डिंगचा खिलवाड करतोय. म्हणजे अगदी पाहायला गेलं ना तर जिथे तो फटका मारतो तिथे खऱ्या अर्थानं दामत संघ त्या ठिकाणी फिल्डर जरूर तैनात करतो, परंतु सेकंड बॉलवरती अगदी दुसरीकडेच गॅप शोधताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 17 वरती. 17 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज गुफरान गोलंदाजी मार्कवरती. गुफरानचा आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो, फुड्यामध्ये टाकला होता, फुड्यातून बॉलला फिरवलाय, तो टर्न दिला आणि इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. स्किड झाले बॉलर, परंतु इथे विकेटची शक्यता. ओ सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये कॅच ड्रॉप. इस्टनच्या मागे बरोबर शॉट थर्डमॅन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय कैफ उभे आहेत. कैफ यांना कॉल द्यायचा होता त्या फिल्डरसाठी, परंतु तो कॉल दिला नाही आणि डायरेक्ट कॅच वरती गेले. दोघांमध्ये धडक झाली आणि लाभ मात्र जयेशचा झालाय, कारण की त्याला मिळाले जीवदान, मिळाली सिंगलने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 18 वरती. सकाळच्या 17 पासून आपण पाहताय वाकच चषकासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. स्पर्धा जरी आपण पाहताय अंजपच्या मैदानावरती असेल तरी देखील चषक हे वाकचकरांचं आहे आणि त्यासाठी मात्र वाकचचे सगळे मान्यवर या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळते आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक अदनान यांचं, ते खऱ्या अर्थानं आपण पाहताय 12 धावसंख्येचं. त्यानंतर मात्र गुफरानने धावा खर्च केल्या त्या 7 आणि आता गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर सारा फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, ॲज अ ऑलराऊंडर आपण पाहताय परफॉर्मन्स या खेळाडूचा भरपूर चांगला राहिलाय. तो अफजल आलाय गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. बॅटिंग देखील अफजलची दमदार आहे आणि बॉलिंग देखील तशीच राहिली आहे. तो अफजल गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतो. समोर पाहताय आपण अर्बन टीमचा अक्षय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय सेकंड एंड वरती. हो चांगला बॉल पायावरती पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय आणि पंचांनी ते दर्शवले देखील. लेग बाईटची एक धाव इथून जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 9 बॉलमध्ये 17 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय जयेश आणि 4 बॉलमध्ये 3 वरती अक्षय. हो यावेळी पुन्हा एकदा पाठीमागे खेळलाय.
फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय प्रयत्न करतात, परंतु त्यांना मोठा चेस आहे. बॉल चाललाय पुनश्च एकदा लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. स्ट्रॉंग झोन आहे जयचा आणि त्याच रिझनमध्ये त्यानं धावा खऱ्या अर्थानं एकवटल्यात. त्याच रिझनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि तिथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक चौकार प्राप्त झाला. 10 बॉलमध्ये 21 वरती तो बॅटिंग करतोय आणि टीमचे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 24. चांगला स्टार्ट मिळाला अर्बन टीमला. फ्लाइंग सुरुवात झाली आहे, वेगवान सुरुवात झाली आहे, सुसाटानं सुटली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अफजलवरती आक्रमण, चौकार त्याच्या विरोधामध्ये आला. हो यावेळी ऑन साईडला फटका केला. बबलू त्या ठिकाणी आहेत, थोडेसे दूर राहतील. ओ फिल्डरने चुकी केली आहे, पुढे निघून आलेत. 2 तर कंप्लीट झाली आहे. तिसरी मिळेल का? आणि तिसरीसाठी कॉल आणि फलंदाज अक्षयला मात्र इथून परतावं लागतंय. ही धाव गरजेची होती का? या धाबेमध्ये रिक्स होती. एक तर फलंदाज नक्की परतणार होता हे माहीत असताना देखील केलेला हा धावसंख्येचा अट्टहास तो अंगलट आलाय, कारण की अक्षय इथून मात्र बाद झालाय. अक्षय खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर विस्फोटक आहे, तो देखील मोठे स्ट्रोक खेळू शकतो, परंतु जयच्या बॅटमधून धावा येतात अशा वेळी तो थोडासा शांत होता. त्यांनी मात्र कमी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, परंतु इथे त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. आणि तो परतल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण एनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मेन कॅमेरामन आता कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आर्यनला तुम्ही पाहताय. घाईत आलाय, त्याच्यामुळं शॉर्ट पॅन्टच घातली आहे, कारण की मेहनत तेवढी करावी लागते. आपल्या गावची स्पर्धा आहे, अनेक स्पर्धेमध्ये जात असतात, त्यावेळी सगळं काही अगदी जागेवर असतं, फक्त कॅमेरा घ्यायचं आहे, वरती जाऊन बसायचं आहे. परंतु आज आयोजक आहेत, सकाळी 7 वाजता आलेत, तिथपासून मेहनत करतात. हे सगळेच आहेत, हे सगळे शिलेदार. आणि निशांत बागडे यांचं ऑपरेटिंग म्हटल्यानंतर तिथे संशयच तुम्ही घेऊ शकत नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे ही ते प्रहार चढवलाय प्रवीणनं. आलाय चौकार. जबरदस्त टोलेबाजी. अक्षय बाद झाला म्हणून काय झालं? माझी बॅटिंग बाकी आहे, माझं येणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे, मी देखील मोठे स्ट्रोक खेळू शकतो. ठोकलाय चौकार. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 30 वरती. 30 धावा धावफलकावरती. अफजलचा घेतलाय भरपूर समाचार. हो ऑन साईडला मिस हिट आहे, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आहे, डीपमध्ये चालला आहे. त्या ठिकाणी ताबिश पाहायला मिळतो आहे. चांगली फेडिंग, तेवढीच चांगली फेकी आणि तिथून मात्र एकच धाव आली आहे. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 वरती. अद्यापही एक बॉल बाकी या षटकातील, तिसऱ्या षटकातील, आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंग करते आहे KF11 दामत, बॅटिंग करते आहे अर्बन टीम. प्रत्येक ओव्हर नंतर खऱ्या अर्थानं इथं स्विच हिट केला, बॉल आतमध्ये ढकल. हो चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. 30 सर्कलमध्ये बरोबर आपण पाहताय ना, त्या ठिकाणी शॉट फाईन लेगमध्येच आहेत आणि लगेच बॉलला आतमध्ये ढकललं. रिव्हर्ससाठी प्रयत्न करत होते, परंतु या बॉलवरती जर का गती असते, वेगवान बॉल असते तर नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळालं असता, परंतु अफजलनं ओळखलं होतं, त्यानंतर मात्र गती कमी केली होती. योगेश खऱ्या अर्थानं आपण पाहताना योगेश झुले जे अर्बन टीमचे कर्णधार आहेत, ते प्रत्येक ओव्हरसाठी खऱ्या अर्थानं अपडेट्स घेत आहेत. लाईव्ह देखील चालू आहे, लाईव्ह देखील मॅच पाहत आहेत, परंतु तरी देखील मात्र त्यांचे सातत्यानं कॉल चालू आहेत. आमची टीम पोहोचली का, टॉस झाला का, किती धावा झाल्यात, या सगळ्या गोष्टींचे अपडेट ते देखील घेत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. आपल्या गावची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वरती. 32 धावा धाव फलकावरती. जास्त वेळ घेतला जातोय. ऑफिशियल तसं ताकीद द्या तुम्ही दोन्ही टीमला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 5 षटकांचे मॅचेस आपण या ठिकाणी कव्हर करतो आहे. फार कमी वेळा डेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही 5 षटकांच्या मॅचेस पाहता, परंतु वाकसकरांचं कौतुक यासाठी की ज्या ज्या वेळी त्यांनी स्पर्धा ठेवली आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं कर्जतमध्ये काहीतरी वेगळं करायचं, याच उद्देशाने त्यांच्या स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 5 षटकांच्या मॅचेस, पहिलं खऱ्या अर्थानं पहिलं राऊंड आणि सेकंड राऊंडमध्ये 4 ओव्हर आणि थर्ड राऊंड तुम्हाला 3 ओव्हरचा पाहायला मिळेल. हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. पुढ्यामध्ये टाकला होता कमी गतीनं, त्या ठिकाणी KF गोलंदाजीसाठी आलेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते आहे. फिल्डिंगमध्ये थोडेसे बदल झाले. जसे KF गोलंदाजीसाठी आले, लगे अदनान एस्टनच्या मागे आलेत, कारण की आता एस्टनच्या मागून थोडेसे सूत्र हलवायचे आहेत आणि त्यासाठी मात्र ते लगेच एस्टनच्या मागे आले. एक सिंगल धाव आल्यानंतर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 33.
जितेशजी कांबरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंचकावरती या आणि जितेश कांबरी यांचा सन्मान केला प्रवीणच्या या षटकारानं. या मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. जितेशजी कांबरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 39. ऑपरेटर जितेश कांबरी. ओ दूरवरून खेळलेत यावेळी बाडान बॉलचा संपर्कच नाही आहे. यावेळी चांगला बॉल टाकलाय. पहिला बॉल अगदी ओरपीच होता, समोरच होता, त्याला मात्र बरोबर लॉंगॉनच्या पलीकडे पाठवलं. परंतु या बॉलवरती थोडेसे इरादे चुकीचे ठरले होते, परंतु हा बॉल देखील मिसहिट झाला. फिल्डर त्या ठिकाणी 2-2 आलेत, परंतु बरोबर त्यांचा मधोमध बॉल सेफ लँडिंग करतोय आणि तोपर्यंत पुनश्च एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते. मोठा चेस आहे दोन्ही फिल्डरसाठी. सेफ फटकेबाजी चालू आहे. जो पण फटका खेळायचा तो सेफच खेळायचा आणि मारायचा एकच तो तर ताकदीनेच मारायचा. हेच कॅल्क्युलेशन चालू आहे सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांच्या माइंडमध्ये. हो ताकदीने मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. ओ कॅच ड्रॉप. काय घडतंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये हे कळायला मार्ग नाहीये, कारण की ऑलरेडी धावा आल्यात. धावांचा पाऊस चालू आहे, धावांची बरसात होती आहे, गोलंदाजांवरती आक्रमण चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये फिल्डरने ह्या चुका करणं म्हणजे आपल्या टीमला इथून खऱ्या अर्थानं पराजयाच्या छायेमध्ये ओढणं हेच असेल. हो पाठीमागे येऊन फटका केलाय. अगदी फाईन होतंय. फाईन लेगला बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे, जबरदस्त बॅटिंग अर्बन टीम कडनं. 14 बॉलमध्ये 29 धावसंख्येवरती जयेश बॅटिंग करतात आणि 6 बॉलमध्ये 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात ते म्हणजे आपण पाहताय प्रवीण. आणि एकंदरीत टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती 46. 46 धावा. 5 षटकांची मॅच आहे, 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये किमान 50+ धावा या अनिवार्य असतात आणि त्या धावसंख्येचा आता खऱ्या अर्थानं विचार मनामध्ये घेऊन तशी बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे ती R1 टीमची. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलाय, तशी बॅटिंगच केली आहे. प्रत्येक गोलंदाजाचा अगदी भरघोस समाचार घेतलाय. प्रत्येकावरती अगदी सेम आक्रमण चढवलंय त्या R1 टीमनं. इथून जर पाहायला गेलं तर एकच विकेट आली आहे, तो देखील अक्षय बाद झालाय. परंतु तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला प्रवीण आणि त्याला साथ मिळाली ती जयची. ही पार्टनरशिप जबरदस्त आहे. आत्तापर्यंत ही पार्टनरशिप जर पाहायला गेलं ना तर जबरदस्तच राहिली आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहायला गेलं तर 58. याच रन रेटने जर का धावत राहिली तर मात्र 58 धावा. 9 बॉलमध्ये 20 धावसंख्येची पार्टनरशिप आत्तापर्यंत झाली आहे. हो इथे बॅक टू द बॉलर फटका खेचायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. बॅटच्या अगदी बॉटमला बॉल लागला आणि तिथून मात्र एक सिंगल धाव आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता पुनश्च एकदा गुफरान. सेकंड स्पेलमध्ये गुफरान आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 47 वरती. कित्येक स्पर्धेमध्ये R1 टीमला आम्ही खेळताना पाहिलंय, कित्येक स्पर्धेमध्ये ते पराजय त्यांनी स्वीकारलाय. परंतु पराजय ही यशाची पहिली पायरी आहे, तो पहिला पडाव आहे आणि ते मात्र अपील केली गेली होती. परंतु पंच सांगतात लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल, 48 धावा आणि तो संघर्ष त्यांचा या क्रिकेटमध्ये सातत्यानं चालू आहे. तो संघर्ष ते करतच राहिलेत. ओ फटका तर चांगला खेळला परंतु फिल्डर आहेत. पुनश्च एकदा कॅच ड्रॉप आणि ते सेकंड डावेसाठी मात्र जयेशला परतावं लागेल. का हे देखील पाहावं लागेल. एकात मोठा फटका आला तर मात्र धावसंख्या थोडीशी फ्लाय होताना जरूर पाहायला मिळेल. परंतु 49 आतापर्यंत झाले, चांगली टोटल आहे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. अगदी आपण पाहता ही फायटिंग टोटल आहे, विनिंग टोटल देखील होऊ शकते. परंतु इथे मिसहिट झालाय.
पुनश्च एकदा आपण पाहताय बॉल अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपमध्ये चाललाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे जे फिल्डर आहेत ते फक्त बॉलकडे पाहतच राहिले, त्यांना समजलंच नाही की बॉल